पुढची आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आता आपण बघूया। मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी विनोद तावडे आता मैदानात उतरलेले आहेत। शिवसेना उबाठा गटापेक्षा भाजपकडून पदवीधर मतदारांची नोंदणी कमी झालेली आहे आणि याचमुळे आता अनिल परब यांना पराभूत करण्यासाठी तावडेंनी आता विशेष रणनीती ही आखल्याचं दिसतंय। नोंदणीमध्ये पिछाडी असल्याने युवा मोर्चाला प्रचारात अधिक मेहनत घेण्याचा सल्ला देखील देण्यात आलेला आहे। एका कार्यकर्त्याकडे 25 मतदारांची जबाबदारी देखील आता सोपवण्यात येणार आहे। मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी आता विनोद तावडे हे स्वतः मैदानात उतरलेत। ठाकरे गटापेक्षा भाजपकडून पदवीधर मतदारांची नोंदणी कमी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता तावडे यांनी यासाठी विशेष रणनीती आखल्याचं दिसतंय। आणि याच संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, अजिंक्य, आपण जर बघितलं असेल तर मुंबई पदवीधरसाठी भाजपकडून किरण शेलार हे मैदानात आहेत आणि त्याचसाठी कुठेतरी आता विनोद तावडे हे देखील या ठिकाणी प्रचार करताना पाहायला मिळत आहेत। काल मुंबईमध्ये एक बैठक भाजपची झाली आणि यावेळी विनोद तावडे यांनी काही रणनीती जी आहे ती भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितली। कारण आपण जर पाहिलं असेल तर शिवसेना उबाटा गटापेक्षा भाजपकडून पदवीधर मतदारांची नोंद जी आहे ती कमी झालेली आहे नोंदणी आणि याचमुळे आता अनिल परब यांच्यासारखे दिग्गज नेते जे आहेत ते किरण शेलार यांच्या समोर आहेत। एकीकडे अनिल परब यांचा अनुभव, त्याचसोबत शिवसेना उबाटा गटाकडे असलेली पदवीधरांची सर्वाधिक नोंदणी, यामुळे कुठेतरी जरा विनोद तावडे जे आहेत ते मैदानात उतरलेले आहेत आणि नोंदणीत पिछाडी असल्यानं युवा मोर्चाच्या प्रचाराला जी आहे ती अधिक मेहनत घ्यायला पदाधिकाऱ्यांनी सांगितले आणि त्यामध्ये एका कार्यकर्त्याकडे 25 मतदारांची जी आहे ती जबाबदारी अजिंक्य देण्यात आलेली आहे। ठीक आहे सुशांत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।